महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या नाझिरीन आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचने ठोकल्या बेड्या। पुण्यात ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या नाझिरीन आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या पथकाने एका चोरीच्या गुन्ह्यात पुण्यामधून अटक केली आहे। त्याच्याकडून 80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सध्या चोरट्यांनी डिजिटल युगात चोरी करण्यासाठी ऑनलाईन फ्रॉड हा नवीन मार्ग शोधला आहे। अलेक्झांडर विलियम्स इफान्सी असं अटक करण्यात आलेल्या नाझिरीन आरोपीचे नाव आहे। अलेक्झांडर हा पुण्याच्या वडाचीवाडी या ठिकाणी राहणार आहे। 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:10 फर्यादी सुरेश गौडा यांच्या मोबाईलवरून फोन आला। त्यांनी गौडा यांना इंग्लिशमध्ये सांगितले की मी डॅनियल बराच बोलतोय, तुम्ही व्यावसायिक कर्जाकरिता बँकेत चौकशी करत होते, त्यामुळे मी तुम्हाला फोन केला आहे की कर्ज देतो, परंतु तुम्हाला कस्टम ड्युटीसाठी रक्कम भरावी लागेल असे सांगून त्यानंतर इन्कम टॅक्स करिता रक्कम भरावी लागेल असे सांगून गौडा यांनी एकूण 3,30,699 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली। याबाबतची तक्रार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल केली होती। या गुन्ह्याचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील आणि सतीश सपकाळे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अलेक्झांडरची माहिती काढली। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक श्याम रसाळ, सतीश सपकाळे, चंद्रकांत पाटील, योगेश वाघ यांनी पुणे येथील उंडरी वडाची वाडी येथे लपून बसलेल्या अलेक्झांडर याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून लॅपटॉप, 2 मोबाईल, 3 ATM कार्ड जप्त करण्यात आले आहेत। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।